वाशिम जिल्ह्यातील बस स्थानकांवर सध्या ज्येष्ठ नागरिक आणि महिलांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. एसटी प्रवासातील सवलती कॅशलेस पद्धतीने देण्यासाठी राज्य सरकारने एनसीएमसी स्मार्ट कार्ड अनिवार्य केले आहे. मात्र हे कार्ड काढण्यासाठी लागणारे शुल्क आणि प्रक्रिया यामुळे नागरिकांमध्ये नाराजीचा सूर उमटताना दिसत आहे. मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार एसटी महामंडळाच्या तिकिटांमध्ये प्रवाशांना मिळणाऱ्या विविध सवलती पारदर्शक आणि कॅशलेस पद्धतीने देण्यासाठी राज्य सरकारने एनसीएमसी स्मार्ट कार्ड योजना सुरू केली आहे. वाशिमसह जिल्ह्यातील सर्व बस स्थानकांवर हे कार्ड काढण्यासाठी वृद्ध, महिला आणि दिव्यांगांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. एसटी मध्ये 65 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक, 75 वर्षांवरील अमृत ज्येष्ठ नागरिक, 5 ते 75 वयोगटातील महिलांना महिला सन्मान योजनेअंतर्गत अर्ध तिकीट तर दिव्यांग प्रवाशांना सवलत दिली जाते. यापूर्वी काही जण बोगस आधार कार्ड किंवा खोट्या कागदपत्रांच्या आधारे मोफत किंवा सवलतीच्या प्रवासाचा लाभ घेत असल्याच्या तक्रारी होत्या. तसेच बोगस दिव्यांगांनाही यूडीआयडी कार्ड काढून शासनाची फसवणूक केल्याच्या घटनाही समोर आल्या होत्या. या सर्व प्रकारांना आळा घालण्यासाठी आता एनसीएमसी स्मार्ट कार्ड अनिवार्य करण्यात आले आहे. त्यामुळे सवलतीचा लाभ घेण्यासाठी हे कार्ड काढणे बंधनकारक झाले असून बस स्थानकांवर लांबच लांब रांगा लागल्या आहेत. मात्र हे कार्ड काढण्यासाठी आकारले जाणारे 199 रुपयांचे शुल्क महिलांसाठी अन्यायकारक असल्याची भावना व्यक्त होत आहे. 5 ते 75 वयोगटातील महिलांना मिळणाऱ्या अर्ध तिकिटासाठीही कार्ड सक्तीचे केल्यामुळे अनेक मुली आणि महिलांमध्ये नाराजी पसरली आहे. महिलांना या शुल्कातून वगळावे आणि एनसीएमसी कार्डची सक्ती रद्द करावी अशी मागणी आता परिवहन मंत्र्यांकडे करण्यात येत आहे.